Hello friends, welcome to the channel. Today we will learn the topic direct and indirect speech. Most of the students find this topic a difficult one, but if you understand the rules properly, it's very simple. Friends, in our daily life we find many incidents in which we need to describe whatever happened. It includes what someone said, what someone told, or what someone asked. There are two ways of reporting the words by a person. We can reproduce the words exactly spoken, or we can express those words in our own words. The substance of what he or she said. These methods form two categories. These are called direct speech and indirect speech. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच याबद्दल शिकणार आहोत. मित्रांनो, हा बऱ्याच विद्यार्थ्यांना काहीसा तो कठीण वाटतो, परंतु आपण जर नियम व्यवस्थितपणे जाणून घेतले तर हा टॉपिक खूप सोपा जाईल. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक घटना इतरांना सांगत असतो, इतरांना त्याबद्दल माहिती देत असतो. कोण काय बोलले, कोण काय सांगितले किंवा कोण काय विचारले हे आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दोन प्रकारे सांगत असतो. एकतर आपण त्या व्यक्तीचे शब्द जशाच्या तसे सांगून किंवा त्या व्यक्तीने सांगितलेल्या शब्दांना आपण आपल्या भाषेमध्ये त्याने सांगितलेला सार कायम ठेवून कळवत असतो. या पद्धतीतून दोन प्रकार अस्तित्वात आले. त्यातील पहिला प्रकार म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि दुसरा इनडायरेक्ट स्पीच. व्हॉट इज डायरेक्ट स्पीच? डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? द ॲक्च्युअल वर्ड्स स्पोकन बाय द स्पीकर आर रिप्रोड्युस्ड अनचेंज्ड इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच और डायरेक्ट नरेशन. वक्त्याने बोललेले शब्द कुठेही न बदलता जसेच्या तसे सांगणे म्हणजे डायरेक्ट स्पीच किंवा प्रत्यक्ष कथन होय. इन डायरेक्ट स्पीच the speaker's exact words are given within inverted commas. It is also known as reported speech. डायरेक्ट स्पीच मध्ये वक्त्याचे शब्द जसेच्या तसे अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात. डायरेक्ट स्पीचलाच दुसरं नाव आहे रिपोर्टेड स्पीच. फॉर एक्झाम्पल, राहुल सेड टू राज, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, I need more money, inverted commas close and full stop. Another example, Soham said, comma into inverted commas, I am busy now, inverted comma close, full stop. Here in these examples, Rahul and Soham are speakers, and in the first sentence, Raj is listener. But in the second sentence it is not given. And the verb that connecting sentence in the inverted commas with the speaker or reporter, it is called reporting verb. Here in these two sentences, in the first sentence said to is a reporting verb and in the second sentence said is a reporting verb. And the actual words of speaker Rahul, I need more money, and the actual words of Soham, I am busy now. These are called direct speech or reported speech. मित्रांनो, प्रत्यक्ष कथन म्हणजे काय? प्रत्यक्ष कथनामध्ये वक्त्याचे शब्द जसेच्या तसे अवतरण चिन्हामध्ये दिलेले असतात. जसे की इथे उदाहरण दिलेलं आहे, राहुल सेड टू राज, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, आय नीड मोर मनी, इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. तर या ठिकाणी आय नीड मोर मनी हा जो अवतरण चिन्हात दिलेलं वाक्य आहे तर ते डायरेक्ट स्पीच आहे. या ठिकाणी राहुल हा स्पीकर किंवा वक्ता आहे, तर राज हा लिसनर आहे किंवा श्रोता आहे. आणि
अवतरण चिन्हातील वाक्य व स्पीकर यांना जोडणारं जे क्रियापद आहे सेड टू किंवा दुसऱ्या वाक्यातलं सेड, तर हे रिपोर्टिंग वर्ब आहे. आता यानंतर आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते पाहूया. When the actual words of speaker are expressed in our own words, retaining the substance of what he or she said is called indirect speech. जेव्हा वक्त्याचे शब्द जसेच्या तसे न लिहिता आपण ते आपल्या भाषेमध्ये त्याच्या वाक्याचा सार कायम ठेवून जेव्हा सांगतो त्यास इनडायरेक्ट स्पीच किंवा अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात. इन indirect speech, only the substance of what the speaker said is given and not the exact words and written without quotation marks. मित्रांनो, अप्रत्यक्ष कथनामध्ये वक्त्याने जे वाक्य बोललेलं आहे त्याचे शब्द जशाच्या तसे न देता त्याचा सार कायम ठेवून तो आपल्या शब्दामध्ये बदलून सांगितला जातो आणि अप्रत्यक्ष कथनामध्ये अवतरण चिन्ह येत नाहीत. जसे की आपण अगोदर पाहिलेले जे दोन उदाहरण आहेत, राहुल सेड टू राज आय नीड मोर मनी, याच वाक्याचं जर आपण इनडायरेक्ट केलं तर ते असं होईल, राहुल टोल्ड राज दॅट ही नीडेड मोर मनी. अँड इन द सेकंड सेंटेन्स, सोहम सेड आय एम बिझी नाऊ, द सेंटेन्स कॅन बी कन्वर्टेड into indirect speech as Soham said that he was busy then. I hope you might understood what is direct speech and indirect speech in this video. In the next video we will study some of the important rules for conversion of direct speech into indirect speech. Now let us conclude this video. And surely we will meet in the next video with the same topic with further information. Thank you.